उन्हाळी वाळवण विशेष लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ तो म्हणजे बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स आणि हे वेफर्स पहा तळल्यानंतर अगदी चौपट पाचपट फुलतायत आणि एकदम पांढरे शुभ्र आहेत. असे मस्त असे वेफर्स बनलेले आहेत. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेलं आहे. एकदम खुसखुशीत आहे, पातळ आहेत. तर यासाठी मी सगळ्यात आधी टोप ठेवलेला आहे चुलीवरती, कारण चुलीवरती छान विस्तव लागतो आणि पाणी सुद्धा लवकर उकळी येते. म्हणून सगळ्यात आधी मी अर्धा टोप पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता मी इथे साधारण 1 इंच एवढा तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे. आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत. साधारण 5 किलो इंदोर बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याच्या साल काढायचा आहे आणि चांगलं साल काढून पातळ स्लाईस अशा पाडून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या स्लाईस मोठ्या टपामध्ये पाण्यामध्ये लगेचच ठेवून द्यायच्या आहेत. आता दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये बटाट्याच्या स्लाईस घातलेल्या आहेत. त्यामध्ये अर्धी तुरटीची पावडर घालून घेतलेली आहे. छान खळखळून असं विसळल्यासारखं आपल्याला चोळून धुवायचे आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा मी तुरटीची पावडर जी उरलेली होती ती सुद्धा घालून घेतली. त्यामध्ये बटाट्याचे वेफर्स ठेवून दिले आणि पुन्हा एकदा धुवून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. यामध्ये साधारण अर्धी वाटी मीठ घालून घेतलं आणि यामध्ये मी बटाट्याचे वेफर्स जे आहेत स्लाईस पाडलेल्या त्या घालून घेतल्या. बरोबर 7 मिनिटं आपल्याला स्लाईस शिजून घ्यायच्या आहेत. त्यापेक्षा जास्त शिजवायच्या नाहीयेत. घड्याळ लावायचं आहे. बरोबर 5 ते 7 मिनिटं बटाट्याच्या स्लाईस शिजून घ्यायच्या आहेत आणि इथून मी एका वाडग्यामध्ये काढून घेतल्या आणि उन्हामध्ये छान कडकडीत वाळवून घेतल्या. आता उन्हामध्ये कडकडीत वाळवल्यानंतर बरोबर 5 ते 6 वाजलेले आहेत आणि हे बटाट्याचे वेफर्स लगेच सुकलेले सुद्धा आहेत व्यवस्थित. तरीही पुन्हा एकदा मी एक ऊन दाखवलेला आहे आणि हवाबंद बरणीमध्ये मी भरून ठेवलेले आहेत. याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आलेलाच आहे. Instaवरून जर रील बघत